आपण पाहत आहे पुलिस न्यूज पॉइंट. पुलिस न्यूज पॉइंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. चला बघू आजच्या घडामोडी. मात्र नक्की मिळणार आहे. त्यांच्या शब्दांमधून आपल्याला ती ऊर्जा मिळणार आहे असे सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्यासमोर उपस्थित आहेत. सुशांत शेलार साहेबांची सुद्धा इथे उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आज इथे दोन जणांची नियुक्ती सुद्धा आहे. त्यांना मी मंचावरती बोलू इच्छितो. उपेंद्र गावकर आणि काशीनाथ मयेकरजी यांनाही विनंती, आपण मंचावरती निमंत्रित आहात. त्यासोबतीनेच सुशांत शेलार साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. उपेंद्र गावकर आणि काशीनाथ मयेकरजी यांची नियुक्ती पत्र आपण त्यांना देत आहोत. मी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो, आपण त्यांना हे नियुक्ती पत्र इथे द्यावं. सिद्धेशजी आपणही उपस्थित राहावं प्लीज, आपल्यालाही विनंती आहे. गजानन कीर्तीकर साहेब असतील, आपल्यालाही विनंती, आपण पुढे यावं. गोवा राज्यामध्ये शिवसेना पक्षाच्या बांधणीसाठी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय गजानन कीर्तीकरजी यांची शिवसेना गोवा राज्य संपर्क नेतेपदी मुंबईचे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांची शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. आज त्याच माध्यमातून श्री उपेंद्र गावकर व काशीनाथ मयेकर यांच्यासह गोवा राज्य संपर्क प्रमुख श्री सुभाष कांता सावंत यांना देखील आज त्यांचंही आपण स्वागत करतोय. हे नियुक्ती पत्र देऊन आपण त्यांचं स्वागत करत. चला तर मात्र आपण ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभतंय, टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजचा योजना कल्याणकारी शासन आपल्या दारी आणि 10वी 12वी माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. या प्रसंगी उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदमजी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजाभाऊ कीर्तीकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळजी, खासदार रवींद्र वायकरजी, कदम वहिनी पण इकडं आहेत, संजय निरुपमजी, शीतलताई म्हात्रे, वायकरताई, विठ्ठल कांगणे सर, आयोजक आणि शिवतेज आरोग्य संघटना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे शिवतेज संस्था गेल्या अनेक वर्षापासून काम करते आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी समाजाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन ही शिवतेज संस्था करते. हेल्थ आणि एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये शिवतेज संस्थेने भरीव काम केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं रामदासभाईंनी 30 वर्षापूर्वी ही संस्था सुरू केली. सिद्धेश बरोबर आहे. आणि आज खऱ्या अर्थाने त्याचा, या संस्थेचं कामाची व्याप्ती वाढलेली आहे. आणि मग रामदासभाईंनी सुरू केलेलं काम सिद्धेश पुढे नेतोय, याचा अभिमान रामदासभाईंनी आनंद व्यक्त केला. मलाही त्याचा, सिद्धेशचा अभिमान आहे. मलाही खऱ्या अर्थाने सिद्धेशचं म्हणूनच मी मनापासून मगाशी अभिनंदन केलं. रामदासभाई आमचे शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे आणि त्यांचे दोन्ही बछडे योगेश आणि सिद्धेश हे कामाला वाघ आहेत. आणि त्यामुळे कामामध्ये हे सर्वसामान्यांचं सरकार आपण पाहिलं. आणि ही शिवसेना बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आहे. आणि म्हणून यामध्ये 80% समाजकारण, 20% राजकारण घेऊन आपण पुढे जातोय. आणि शिवतेज संस्था देखील असंच समाजकारणाचं काम करते आहे. मला वाटतं मागच्या वेळेस पण आरोग्य शिबिर आपण केलं होतं मोठं. त्या ठिकाणी देखील हजारो मुंबईकर आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आले.
त्यांना मोफत उपचार तपासणी त्या शिबिरामध्ये देण्याचं काम या ठिकाणी केलं. खरं म्हणजे हे 100% समाजकारण आहे, अगदी 100% समाजकारण आहे. आणि म्हणून शिवसेनेचा मूळ बेसच आहे की समाजसेवा, अडल्या नडल्याला मदत करणं, त्याच्या मदतीला धावून जाणं, हे आपण गेले अनेक वर्ष काम करतोय. खरं म्हणजे सरकारी योजनांची आवश्यक कागदपत्र, दाखले यांचं वितरण या ठिकाणी झालंय. काही लोकांना आपण देणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मगाशी म्हटलं मी 10वी 12वी हे आपले विद्यार्थी जे आहेत यांचा गुणगौरव सोहळा देखील होतोय. हे उद्याचं आपल्या देशाचं भवितव्य आहे, देशाचं भविष्य आहे. आणि म्हणून त्यांचा गुणगौरव करणं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं खऱ्या अर्थाने समाजातल्या प्रत्येक घटकाचं काम असतं. आणि मग त्यांना प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, अधिक काम करतात, अधिक चांगलं शिक्षण घेतात, अधिक अभ्यास करतात. आपल्या भागाचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव लौकिक करणारे विद्यार्थी आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणून कोणीतरी त्यांच्या मागं उभं राहण्याची आवश्यकता आहे, कोणीतरी त्यांच्या कामाची शाबासकी देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच ते काम आज या ठिकाणी होतंय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे आजच्या या मार्क लिस्टमध्ये देखील या ठिकाणी मुलांचे पाय, खऱ्या अर्थाने मुलांचं कर्तृत्व आणि त्यांच्या आई वडिलांनाही शिक्षकांनी केलेली मेहनत त्यांच्या अभ्यासामधून